परिपाठात आम्ही बसलो होतो तेव्हा ती अशी ती कधी येत नाही बरं का आमची मुख्याध्यापिका आली आणि गावडे मॅडम कडून माईक घेतला, म्हणाले की वीरा भोस कुठे आहे, उठवलं आणि मग बोलली की शिवाजी महाराजांच्या पंजोबाचे नाव काय, मला माहित नव्हतं म्हणून मी काही नाही बोलले. पण तिने दुसऱ्या मुलीला उठवलं जी तिला माहित होती, जिला ते उत्तर येतं आणि मग तिने सांगितलं. मला वाटलं सॉल्व होईल, मी खाली बसले आणि परत उठवलं तिने, परत एक प्रश्न विचारला, मला माहित नव्हतं, दुसरीला उठवलं, मी परत खाली बसले. असं करून तिने 5 वेळा उठून बसवलं आणि बोलली नॉनसेन्स कळत नाही का तुला, मी बोलले सुद्धा नाही खाली बस म्हणून. तुम्ही रस्त्याने जाताना असे लोक तुमच्यावर बोटवून बोलते हिचा बाप अशा खोटा फोटो काढतो आणि खोट्या तक्रारी देतो म्हणून. मला परिपाठात उभं केलं आणि प्रश्न विचारले, मी बरोबर उत्तर दिलं. रस्त्यावरून जाताना लोक म्हणतील की हिच्या बापाने असे फोटो काढले आणि अशी तक्रार केली आणि खूप रागत पाहत होत्या. आम्हाला अशा मुख्याध्यापिका नको, आम्हाला अशा मुख्याध्यापिका नको. 30 जून रोजी शाळेमध्ये पोषण आहाराचा भ्रष्टाचार होतो हे लक्षात आल्यानंतर पंचायत समितीमध्ये तशी लेखी तक्रार आम्ही केली. तक्रार केल्यानंतर पोषण आहार अधीक्षक जे मच्छिंद्र साहेब आहेत ते माझ्यासोबत शाळेवरती आले आणि शाळेमध्ये संपूर्ण आम्ही पाहणी केल्यानंतर अपेक्षेपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास 2 टन 385 किलो तांदूळ हा कमी लागतोय हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि तर याच्यामध्ये अनेक नवीन खुलासे त्या ठिकाणी आम्हाला मिळाले, ज्यांनी ज्यावेळेस भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालं. शेरे बुकामध्ये अधिकाऱ्यांनी तसा शेरा दिला आणि आपण दोषी आहोत आणि आता आपल्यावरती कारवाई होईल हे ज्यावेळेस मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांना लक्षात आलं, याचा राग मनामध्ये ठेवून त्यांनी त्याच्यानंतर 1-2-3 दिवसानंतर 4 तारखेला परिपाठाच्या वेळी माईक हातामध्ये घेऊन आमच्या मुलींना त्या ठिकाणी मानसिक छळ करून त्यांना विनाकारण वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना अपमानित केलं आणि बाप म्हणून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बापाविषयी जी काही आदराची भावना होती ती भावना कमी करून त्यांचा बाप गुन्हेगार आहे, शाळेमध्ये येऊन खोट्या तक्रारी करतो, सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या तक्रारी करतो, ही प्रतिमा त्या आदर्श बापाविषयी गुन्हेगाराची भावना मुलींच्या मनामध्ये पेरण्याचं काम वसुंधरा जगताप यांनी हे पाप केलेलं आहे. आज आमच्या या लेकींचं आंदोलन त्यांच्या आयुष्यातलं पहिलं आंदोलन, 2रीतल्या आणि 4थीतल्या मुलींना आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच अशी वेळ या मुलींवरती आलेली आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. तोपर्यंत या वसुंधरा जगतापचं निलंबन होत नाही आणि त्यांना साथ देणाऱ्या असं शिक्षक यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. परिपाठाच्या वेळेमध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीत मुलींना आई वडिलांवरून टॉर्चर करून त्या बोलल्या. अतिशय निर्लज्ज वाटण्यासारखं असं कृत्य त्या मुख्याध्यापक मॅडमने केलेलं आहे आणि त्यांना ह्या कामामध्ये सहकार्य करणाऱ्या किंवा त्यांच्यासोबत सहभागी असणाऱ्या ज्या सहशिक्षिका आहे त्यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. विनंती आहे की हा जो लढा आमच्या लेकींसाठी आम्ही उभा केलेला आहे, ह्या लढ्याला